नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात चॅनल 7 मराठी कायद्याची. प्रथमतः तुमचं सर्वांचं या चॅनलच्या निमित्तानं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, 7-12 उतार्यावरती जे काही बदल करू इच्छितात किंवा 155 खाली दुरुस्तीचे अर्ज आहेत, त्या लोकांसाठी महत्त्वाच्या सूचना मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 प्रमाणेचे अर्ज दाखल होणार आहेत किंवा दाखल झालेले आहेत. यांच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं एक नुकतीच सूचना जारी केलेली आहे. काय सूचना आहे तर सर्व महसूल विभागानं जसे इतर गोष्टी संगणकीकृत होत आहेत, त्याचप्रमाणे महसूल विभाग सुद्धा संगणकीकृत होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या संदर्भात त्यांनी 7-12 उतार्यामध्ये जे काही बदल होणार आहेत, त्या बदलाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणार असल्याची घोषणा केलेली आहे. ऑफलाईन पद्धतीचे अर्ज आता इथून पुढे 1 ऑगस्ट 2025 पासून स्वीकारले जाणार नाही. त्या अर्जाचा कोणताही विचार ऑफलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही, अशा सूचना तहसीलदार आणि उपाधीक्षक कार्यालय यांना केलेले आहे. त्याकरता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीमध्ये ऑनलाईन पोर्टलवरती अर्जदाराचे आधार कार्ड आणि जे संबंधित तक्रार आहे ती संबंधित तक्रार तसेच त्या संबंधात असणारे सर्व कागदपत्रे ऑनलाईन पोर्टलला अपलोड करावे लागणार आहे. हे अपलोड झाल्याच्या नंतर तुम्ही जे काही फेरफार नोंदवणार आहे त्या फेरफारच्या संदर्भात कशाच्या आधारे फेरफार झाला याची स्पष्टता ह्या पोर्टलद्वारे होणार आहे. त्यामुळे हा जो काही बदल आहे तो बदल पारदर्शकतेच्या दृष्टीनं मला तरी वाटतं सकारात्मक आहे. परंतु यामध्ये काही सूचना असतील, यामध्ये काही त्रुटी असतील, या त्रुटी आपण ज्यावेळी आपल्या निदर्शनात येतील त्यावेळी सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु मित्रांनो, हे ऑनलाईन तक्रार करत असताना किंवा आपण यामधल्या त्रुटी सरकार समोर मांडत असताना त्यासाठी लोकमताची रेट्याची गरज आवश्यक असते. हा लोकमताचा रेटा आणि माझा छोटासा युट्यूब चॅनल, या युट्यूब चॅनलला तुमच्यासारख्या चाहत्यांनी जर सबस्क्राईब केलं तर आपण सरकारपर्यंत बाजू मांडू शकू. तेव्हा मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल किंवा व्हिडिओला लाईक देखील केलं नसेल तर नक्की करत जा.